त्यांची पहिली भेट म्हणजे गोळवणी महाराज आणि टेंबेस्वामी महाराज यांची पहिली भेट वाडीलाच झाली होती. नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी आणि टेंबेस्वामी हा एक वेगळाच विषय आहे. जीव की प्राण असं त्यांचं वाडीवर प्रेम होतं. तेव्हा त्यांनी डोळ्यात पाणी आणून विचारलं निघताना, निरोप घेताना, की महाराज पुन्हा केव्हा दर्शन. तेव्हा विश्वास बसणार नाही, पण विश्वास ठेवावा लागतो. कारण गोळवणी महाराजांच्या तोंडून आम्ही हे ऐकलेलं आहे की त्यावेळेला टेंबेस्वामी थांब, पुन्हा दर्शन घे, आत्ताच एकदा कायमचं दर्शन, असं म्हणून त्यांनी जे दाखवलं त्यांच्या हृदयातलं दत्ताची मूर्ती प्रकट झाली. संबंध हे चमत्कार वगैरे जे आहेत ना हे टेम्पररी आहेत. टेंबेस्वामींकडनं तुम्हाला काय मिळालं, तुम्हाला आयुष्यभराची जी शिदोरी मिळाली आहे ती तुमच्या कधीच लक्षात येत नाही. त्यांचे जे मंत्र आहेत, त्यांनी बनवलेली यंत्र आहेत, त्यांनी जे बनवलेले ग्रंथ आहेत, याचं जेव्हा तुम्ही आकलन कराल, माहिती करून घ्याल, ते तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवाल, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की टेंबेस्वामी म्हणजे काय. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं ज्ञान जर्नीमध्ये मनापासून स्वागत आहे. आपण आत्ताच एक लेटेस्ट गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रकाशजी वेलणकर यांचा एक छान उत्तम असा पॉडकास्ट आपण रिलीज केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी तो पॉडकास्ट पाहिलाच असेल आणि त्याच्यावरती तुम्ही छान प्रतिक्रिया दिल्याच असतील. आणि ह्या सगळ्यातून वरती येऊन अजून एक आपण नवीन आणि छान असा पॉडकास्ट त्यांचा तयार केलेला आहे. त्या पॉडकास्टची सुरुवात तुम्हाला थंबनेलवरनं कळालीच असेल. टेंबेस्वामी महाराज म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती महाराज आणि त्यांचं चरित्रामृत, त्यांचं लीलामृत, कशा पद्धतीने त्यांचं जीवनचरित्र आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि त्यापासून सुरुवात प्रकाशजींपर्यंत कशी आलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपण ह्या पॉडकास्टमधनं जाणून घेणार आहोत. तर हा पॉडकास्ट पण पूर्ण पहा. आता आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. पुन्हा एकदा तुमचं नमस्कार सगळ्यांना. तुम्हालाही नमस्कार माझा. धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचं ज्ञान जर्नीमध्ये स्वागत आहे. थँक्यू. तर आमचा पहिला प्रश्न असा की गुरु परंपरेतलं मोठं नाव टेंबेस्वामी महाराज यांच्याबद्दल यूट्यूबवर इतक्या डिटेलमध्ये माहिती नाही आहे, तर लोकांना त्यांच्याबद्दल थोडीशी सखोल माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू. तर त्यांचा जीवनाचा प्रवास आणि आध्यात्मिक क्षेत्रातून त्यांनी सुरुवात कशी केली याबद्दल थोडंसं तुम्ही आम्हाला सांगा. सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांना माझं नमस्कार, वंदन, साष्टांग दंडवत. दत्त संप्रदायाचे खऱ्या अर्थाने फाउंडर मेंबर म्हणता येतील असे टेंबेस्वामी आहेत. त्यांनी काय केलं किंवा काय केलं नाही हे विचारा. काय केलं नाही, सगळं काही केलंय. काय केलं? त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, अनेक स्तोत्र लिहिली, अनेक मंत्र लिहिले, अनेकांना दीक्षा दिल्या. संबंध भारतभर भ्रमण करून त्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पायी प्रवास करून लोकांना धर्मजागृतीच्या दृष्टीने मार्गदर्शन करत करत आपल्या आयुष्याची सगळी वर्ष त्यांनी ह्याच कामात खर्च केलेली आहेत. खरं तर त्यांचं उणपुरं आयुष्य हे 60 वर्षाचंच फक्त होतं. म्हणजे 60व्या वर्षीच त्यांनी समाधी घेतलेली आहे. तरी देखील सांगून तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांचा जन्म माणगावचा आणि त्या माणगावात ते जवळजवळ 35 वर्ष होते. बापरे. आणि त्यानंतर उरलेली वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं. संबंध मी हे म्हणतो तसं. असं हे जे काही भारत भ्रमण त्यांचं झालं तो एक वेगळाच विषय होऊ शकतो आणि माणगावमधलं त्यांचं आयुष्य जे आहे तो एक वेगळा विषय होऊ शकतो. कारण माणगावमध्ये त्यांचा जन्म झाला तोच मुळी एका अशा परिस्थितीमध्ये झाला, अशा घराण्यामध्ये झाला की हा साक्षात दत्ताचा अवतार म्हणावा लागेल अशा प्रकारचंच त्यांचं सगळं चरित्र आहे. खरं सांगायचं तर त्यांचं चरित्र हे मुळातच इतकं अद्भुत आहे की त्याच्याविषयी किती जणांनी आत्तापर्यंत पुस्तकं ग्रंथ लिहिले
आणि त्यांचं चरित्र गुणगान गायलं ते कमीच पडतंय असं मला वाटतं. तर काय असं नेमकं त्यांच्या चरित्रामध्ये जादू आहे की जी सगळ्यांना आकर्षित करते ते आपण आता पाहूया. माणगावसारख्या आड ठिकाणी एक दत्ताचा अवतार जन्म घेतो. याच्या बाबतीत असं म्हणता येईल की ही दत्तप्रभूंची इच्छा होती म्हणूनच हे शक्य झालं. कारण मी तर असं समजतो ते साक्षात दत्तच आहेत, दत्ताचाच अवतार आहे, दुसरं काही नाही. मी टेंबे स्वामींविषयी मला दुसरं काही म्हणायचं आहे, ते दत्त आहेत साक्षात. आता दत्त म्हणजे देणारी देवता आहे. दत्तचा अर्थ देणारी देवता. तसं टेंबे स्वामींनी काय नाही दिलं तुम्हाला, सगळं काही दिलं ना अजूनही देत आहेत. रोजच्या रोज अनुभव घेऊन पहा. त्यांच्या चरित्रात इतके प्रसंग आहेत, इतक्या गोष्टी आहेत की त्या पुन्हा पुन्हा जरी आपण वाचल्या तरी त्या नव्याने वाचतोय असं आपल्याला वाटतं. इतके अद्भुत प्रसंग आहेत सगळे. म्हणजे मी तर असं म्हणेन की त्यांचं चरित्र मी तुम्हाला काहीतरी सांगायचं, त्यांचा जन्म केव्हा झाला, त्यांचं लहानपण कसं गेलं, त्यापेक्षा सुद्धा त्यांच्या चरित्रातनं आपल्याला काय मिळालं ते जास्त महत्त्वाचं आहे. ते चरित्राचा जो डिटेलिंग भाग आहे तो आहे त्यांच्या, म्हणजे गद्य चरित्रात पण आहे आणि ओव्यबद्ध चरित्रात पण आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत. पण आपण थोडक्यात असा विचार करू की त्यांच्याविषयी माहिती सांगताना मी एवढंच म्हणेन की 1854 साली त्यांचा जन्म झाला. 1854 साली माणगावसारख्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गणेशपंत हे माणगावला राहणारे, पण अनेक वर्ष ते गाणगापूरला जाऊन तिथेच दत्ताची सेवा आराधना करत असत. म्हणजे त्यांचं संसारात लक्ष नव्हतं असं म्हटलं तरी चालेल, पण तिकडे जाऊन सेवा करणं हाच त्यांचा उद्योग होता जणू काही. आणि त्यांच्या पत्नीनीच सगळं, यांची मुलं बाळं जी काय होती ती सगळी सांभाळलेली होती आणि ती पण सेवापरायणच होती. पतीच्या ह्या सेवेच्या कार्यामध्ये तिने कधी अडथळा नाही येऊन दिला की तुम्ही इतके दिवस तिकडे जाऊन का राहताय, काय करताय, आमचं काही बघणार आहात की नाही, असं काही केलं नाही त्यांनी. त्यामुळे एखादं फळ जेव्हा उत्तम आहे असं आपण म्हणतो तेव्हा त्याचं बीज उत्तम असलं तरच ते फळ उत्तम आहे असं आपण म्हणतो. तसं आईवडिलांची जी त्यांची पार्श्वभूमी पाहिली, त्यांच्या आजोबांची पार्श्वभूमी, त्यांच्या आजोबांची पार्श्वभूमीचं एकच उदाहरण सांगतो मी. त्यांचे आजोबा काय करत होते, उद्योग काय करत होते, तर ते त्या काळामध्ये जे गुरुचरित्रासारखे जे ग्रंथ होते, अन्य कुठले ग्रंथ होते, तर हाताने ते लिहून त्याच्या प्रती तयार करून ते लोकांना देत असत, त्याच्यातून अर्थार्जन करत असत असं त्यांच्या बाबतीत सांगितलं जातं. कारण त्यावेळेला प्रिंटिंगची वगैरे सोय नव्हती. त्यामुळं ह्या पोथ्या ज्या आहेत गुरुचरित्राची म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या ह्या कशा प्रकारे निर्माण झाल्या, त्यावेळेला हस्तलिखित पोथी हा विषय होता आणि त्यावेळेला त्यांचं अक्षर सुंदर होतं. त्यामुळे ते भराभर लिहून त्याच्या पोथ्या तयार करत असत आणि त्या लोकांना देत असत. आता तुम्ही कल्पना करा, त्या काळामध्ये कागद, शाई, दौत काय असेल जे होतं त्या साध्याने त्यांनी लिहिलं, पण अतिशय सुंदर अक्षरात लिहिलं, वाचनीय अक्षरात लिहिलं आणि अशा त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवला होता. तर गणेशपंत हे टेंबे स्वामी महाराजांचे वडील, ते गाणगापूरला 12 वर्ष राहिल्यानंतर दत्तानीच त्यांना सांगितलं, देवानीच त्यांना सांगितलं की आता इथली सेवा बाद झाली, आता तुला माणगावला जा, आता तुला तिथे महत्त्वाचं कार्य करायचं आहे, मी तिथे अवतार घेणार आहे. बापरे, हे कसं सांगितलं? हे आता हे पहा, हे त्यांनी कुठल्या मनुष्य स्वरूपात येऊन सांगितलं का स्वप्नात येऊन सांगितलं हे त्यांना माहिती. बरं, आता त्यांनी जरी खूप म्हटलं की मला स्वप्नात सांगितलं तरी आपल्याला विश्वास ठेवायलाच पाहिजे. त्यांनी जरी खूप सांगितलं की मला समक्ष सांगितलं तरी आपल्याला विश्वास ठेवायलाच पाहिजे. कारण तसं जर खरोखरी घडलं असेल तर विश्वास ठेवणं एवढंच शिल्लक राहतं ना. बरोबर. मग ते कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत आलं हे याची चौकशी याच्यावर कोण PhD करणार, काय जरुरी आहे. शेवटी विश्वास हा महत्त्वाचा आहे हो. सगळ्या गोष्टी विश्वासावर चालतात.
उद्या कोणी प्रश्न उपस्थित केला, महात्मा गांधी होते ह्याला प्रूफ काय, इंदिरा गांधी होते, 400 वर्षांनी असं लोक विचारू शकतात ना. त्यातल्या त्यात आता मॉडर्न जमान्यामध्ये आपल्याकडे फोटो आहेत, आपल्याकडे व्हिडिओ आहेत, हे आपण दाखवू शकतो, हे असे होते, मोरारजी देसाई असे होते, अमुक तमुक. हे सगळं जरी खरं असलं तरी कुठलीही गोष्ट ही विश्वासाशिवाय तुम्हाला प्राप्त होत नाही. तेव्हा तुम्हाला ते कशा प्रकारे दत्तानी त्यांना सांगितलं हे त्यांना राहू दे की गुलदस्त्यात. आपल्याला महत्त्वाचा भाग काय, खरोखरी अवतार झाला का, तर झालाय. कुठला, त्यांच्या पोटी जे बालक जन्माला आलं 12 वर्षानंतर परत आल्यानंतर, ते म्हणजे टेंबेस्वामी महाराज. तर असे हे टेंबेस्वामी महाराज लहानपणापासूनच आपले गुण दाखवू लागले होते. अगदी पाळण्यात असल्यापासून, चिवकाऊच्या गोष्टी ऐकत होते तेव्हापासून, पक्ष्यांचे आवाज काढत होते तेव्हापासून, आणि वेगवेगळ्या पद्धतीने कोणाला काही उपचार सांगायचं, कोणाचं काम करून द्यायचं, त्या मेथडवरनं सुद्धा 11व्या वर्षी त्यांनी लग्न लावायचा विधी पार करून दाखवला. दशग्रंथी ब्राह्मण झाले 11व्या वर्षी. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही, 11 वर्षाचा ब्राह्मण लग्न लावतोय काय. तुम्ही नुसती कल्पना करून पहा. खूप कमी वयामध्ये सगळं अचीव केलं. ज्योतिष काय शिकले, ज्योतिष विद्या शिकले, काय नाही शिकले. म्हणजे सर्पबंधन म्हणजे सापाला बंधन घालणं ही सुद्धा त्यांना, हे काही त्यांच्यासाठी सोपं होतं हे सगळं. तर सर्पबंधन घातल्यानंतर ते बंधन उठवण्यासाठी पण त्यांच्याकडे मंत्र होते. म्हणजे त्या सर्पाचं नुकसान होऊ नये, त्याचं आयुष्य चालू राहावं. काही काळासाठी त्याला प्रतिबंध घातला, त्याच्यावर बंधन घातलं. पण जर ते बंधन दुसऱ्या दिवशी नाही काढलं तर ह्यांना त्रास व्हायचा. कशासाठी बंधन घालता तुम्ही, काय कारण आहे. माणसांवर काय दया दाखवणं, माणसांची कामं करणं, माणसांना उत्साहित करणं, भगवत सेवेला लावणं, हे लहानपणापासूनच त्यांचं ब्रीद होतं, वाक्य होतं. का त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे मंत्र, स्तोत्र आणि ग्रंथ याचं जे काही लेखन केलेलं आहे ते एवढं अफाट आहे. 5000 पानांपेक्षा जास्त त्यांचं लेखन झालं आहे त्यांच्या काळामध्ये, आयुष्यात. आणि हे सगळंच्या सगळं वासुदेव निवासमध्ये गुळवणी महाराजांनी एकत्रित करून, संपादित करून आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवलं आहे. हे गुळवणी महाराजांचे फार मोठं आयुष्यातलं कार्य आहे. गुळवणी महाराजांनी आयुष्यात 2 महत्त्वाची कामं केली. एक तर आपल्या गुळवणी महाराज हे टेंबेस्वामींचे शिष्य होते, हे अंतरंग शिष्य होते. तो मोठा भाग आहे त्यांचा, कसा संबंध आला किंवा काय तो पण आपण बघणार आहोत कसं होणार आहे. परंतु त्यांनी जे काही निर्माण करून ठेवलेलं आहे ते सगळंच्या सगळं प्रकाशित करण्याचा कार्यक्रम 1954 साली हैदराबाद इथे मोठ्या प्रमाणात झाला. सगळेच्या सगळे ग्रंथ प्रकाशित झाले. त्यासाठी गुळवणी महाराजांनी दत्त महाराज कवीश्वरांची मदत घेऊन ते सगळं साहित्य जमा केलं, ते प्रिंट केलं आणि ते लोकांसाठी उपलब्ध केलं. सुंदर. आता हे सगळं जे काही साहित्य आहे ते वासुदेव निवासमध्ये आजही उपलब्ध आहे आपल्यासाठी. सर्वच्या सर्व संच त्यांनी बनवला एक. म्हणजे एकाच ठिकाणी एक संबंध मोठी पिशवी तुम्ही त्यांच्याकडून घेतली की त्याच्यात सगळे ग्रंथ आले आणि अल्प किमतीमध्ये ते ठेवलेलं आहे. त्यातले तुम्ही कुठले सजेस्ट करू शकता की जे प्रेक्षकांनी वाचले पाहिजे किंवा बघितले पाहिजे? दत्त महात्म्य हा त्यांचा अत्यंत लोकप्रिय झालेला ग्रंथ आहे. अच्छा. दत्त महात्म्य, द्विसहस्त्री गुरुचरित्र, दत्त पुराण, 18 पुराणं म्हणतात. 18 पुराणापैकी एकही पुराण नर्मदेवर, एखाद्या नदीवर नाही आहे. नर्मदा पुराण ते त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांची स्तोत्र तर एवढी अफाट आहेत. आज वाडीला जे काही प्रदक्षिणेच्या वेळेला जी पदं म्हटली जातात, जे वेगवेगळे त्यांची पदं असतात, ती सगळी टेंबेस्वामींचीच आहेत. घोर कष्टोद्धरण स्तोत्र, खरं तर घोर कष्टोद्धरण स्तोत्र या विषयावर एक स्वतंत्र पॉडकास्ट व्हायला पाहिजे. तो आपण घेऊया. तो खरोखरीच म्हणजे त्याच्याविषयी काय आणि किती बोलावं. दुसरं, त्यांनी
एक प्रश्नावली तयार केली. त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून अनेकांना आपल्या समस्यांवर उपाय सापडले. वा. आता तुम्ही म्हणाल ही प्रश्नावली काय भानगड आहे, तो सुद्धा एक स्वतंत्र विषय आहे. तो पुन्हा केव्हा तरी बोलू त्याच्यावर आपण. पण टेंबे स्वामींनी 35 वर्षपर्यंत माणगावमध्ये राहून त्यातल्या सुरुवातीच्या काळानंतर त्यांना वाडीचा जो त्यांचा संबंध आला तो फार महत्त्वाचा आहे. बरं. माणगावपासनं कोल्हापूर आणि कोल्हापूरपासनं वाडी हे जे काही अंतर आहे ते त्या घाटातून त्यांना पार करून जावं लागतं. त्यावेळेला एवढे रस्ते नव्हते चांगले, पायवाटा होत्या. याच्या आधी माणगावमध्ये अशा काही घटना आहेत का की ज्या महाराजांनी केलेल्या आहेत? महाराजांनी काय नाही केलं माणगावमध्ये. महाराजांनी बाधितांच्या बाधा ज्या होत्या त्या दूर करून टाकल्या. म्हणजे कसं बाधितांच्या बाधा म्हणजे कसं? बाधितांच्या म्हणजे भूतांनी झपाटलेलं आहे त्याचं भूत काढून देणं. आता तुम्ही म्हणाल आता भूतं गेली कुठं, तुम्ही कुठल्या भूताच्या गोष्टी करता? बरं. मलाही कधी कधी हा प्रश्न पडतो. बरं. पण मग असा विचार येतो, दिसणारी भूतं नसली तरी अंतःकरणातली भूतं किती वाढली आहेत. नक्कीच. अंतःकरणाने जे भूताप्रमाणे वावर करतात त्यांचा किती सुळसुळाट झालेला आहे बघा. त्यांचं स्वरूप बदललं आहे, बरोबर. भूतांचं स्वरूप बदललं आहे. पण अशा प्रकारे जे बाधित आहेत त्यांचं त्यांनी निराकरण करून त्यांना जीवनदान दिलेलं आहे. मेलेल्या माणसाला उठवलं आहे. बापरे. हो, मेलेल्या माणसाला उठवलं आहे, बालकाला उठवलं आहे. काय नक्की काय एक्सप्लेन करा बरं थोडं. नाही, असं आहे की एखादं बालक किंवा एखादी व्यक्ती नाही ह्या जगात असं म्हणून त्याची क्रिया जर करायला कोणी घेतली असेल तर त्यापूर्वी कुणाला तरी वाटलं की नाही स्वामींना आपण एकदा भेटूया आणि त्यांना इथे आणून जरा त्यांचा आशीर्वाद घेऊया, याच्या आत्म्याला शांती मिळो. तर ते तिथं आल्यानंतर त्यांनी त्याला कमंडलूतलं पाणी त्याच्यावर शिंपडलं आणि तो उठून बसलेला आहे. अशा कितीतरी घटना. नाहीतरी माणसाला चमत्कारच हवा असतो आयुष्यामध्ये. आणि कोणाला चमत्कार हवा असतो, आपलं काहीतरी कल्याण व्हावं यासाठी चमत्कार हवा असतो. आता आपली व्यक्ती गेलेली आणि ती जिवंत व्हावी हे कोणालाही वाटणारच. त्यामुळे ते अशा आणि मी खरं सांगू, हे चमत्कार वगैरे जे आहेत ना हे टेम्पररी आहेत. टेंबे स्वामींकडनं तुम्हाला काय मिळालं, तुम्हाला आयुष्यभराची जी शिदोरी मिळाली आहे ती तुमच्या कधीच लक्षात येत नाही. त्यांचे जे मंत्र आहेत, त्यांनी बनवलेली यंत्र आहेत, त्यांनी जे बनवलेले ग्रंथ आहेत, याचं जेव्हा तुम्ही आकलन कराल, माहिती करून घ्याल, ते तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवाल, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की टेंबेस्वामी म्हणजे काय. म्हणजे टेंबेस्वामी हे एक असं झाड आहे असं मी समजतो. कसं झाड आहे मी सांगतो तुम्हाला. कसं झाड आहे. कुठल्याही आंब्याच्या झाडाला सुरुवातीला मोहर येतो आणि मग त्याचे हळूहळू आंबे तयार होतात. तर तुम्ही बघितलं तर मोहर येण्याला सुरुवात ही साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुरुवात होते. जनरली थोडी सुरुवात होत असते. आणि मग तसं जसजसे दिवस पुढे जातील तसं आपल्या इंग्लिश महिन्याच्या हिशोबाने मार्च एप्रिलमध्ये त्याची बऱ्यापैकी फळं येतात आणि एप्रिल मे मध्ये पिकलेले आंबे आपण खाऊन आता आपलं झालं आहे, तो सीझन संपला आहे, आता पुढच्या सीझनची आपल्याला वाट बघायची आंब्यासाठी. पण हा जो काही मोहर आहे याचं एक वैशिष्ट्य आहे. हा काही झाडांना तुरळक दिसतो, काही झाडांना तुरळक दिसतो, काही झाडांना बेताचा दिसतो. आणि एखादं झाड असं असतं की ते इतकं मोहरलेलं असतं की त्याची पानं सुद्धा दिसत नाहीत. हे म्हणजे मोहराचं झाड आहे असं वाटायला लागतं. पानच नाही, ज्या झाडाला पानच नाहीत, फक्त मोहर आहे. तुम्ही कल्पना करून बघा, पानाचं दर्शन नाही, फक्त मोहर चारी बाजूनी. असं जे काही झाड असेल त्याचा फोटो काढून आपल्याजवळ ठेवावं असं कोणालाही वाटेल की नाही? 100%. तर तसं एक जिवंत झाड माणगावमध्ये टेंबे स्वामींच्या रूपाने होतं. याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की महाराज प्रत्यक्ष दत्त महाराजांचाच अवतार आहे.
तर नक्की दत्त महाराजांचा अवतार आहे आपण हे सिद्ध कशा पद्धतीने करू शकतो, किंवा त्यांना कसं दत्त महाराजांचा अवतार म्हणजे आहे ते म्हणून दत्त आहेत हे का म्हणायचं, ते दत्त स्वरूप आहे त्यांना ते अवतार का म्हणायचे, हम्म. असा जर तुमचा प्रश्न असेल तर मी असं म्हणू शकतो की नरसिंह सरस्वतींनी निजानंद गमनाच्या वेळेला त्यांच्या सेवेतल्या ज्या यक्षिणी होत्या, यक्षिणी. बरं. तर त्यातली दक्षिणा का काय असं नावाची जी यक्षिण होती. यक्षिणी म्हणजे काय हे यक्षिणी म्हणजे काय, आता याच्याविषयी जरा मलाही थोडा संभ्रम आहे, मला नेमका अर्थ त्याचा आता नाही सांगता येणार. म्हणजे एक प्रतिनिधी म्हणूया देवाच्या. ओके. हां, त्या जागोजागी स्थापित होतात आणि लोकांना खूप ठिकाणी यक्षिणी म्हणजे हो, वगैरे हो, नाही म्हणजे त्यांची सेवा करून काहीतरी लाभ लोकांचा व्हावा यासाठी नेमलेल्या देवाच्या प्रतिनिधी असं म्हणूया. हां, अशाप्रमाणे. तर अशा प्रकारे एका यक्षिणीने त्यांना महाराजांना प्रार्थना केली की अजून काही दिवस आपली सेवा करण्याची मला संधी मिळावी इथे राहूनच वगैरे. ते म्हणले नाही, तू आता ते कोकणातलं जे माणगाव आहे ना तिथे जाऊन स्थापित हो, मी तिथे अवतार घेणार आहे, मी येतो तिथे, मग तू कर माझी सेवा काय करायची ती. हे झालं त्या यक्षिणीला सांगितलेलं. दुसरं, गुळवणी महाराजांची आणि टेंबेस्वामी महाराजांची जी शेवटची भेट झाली ती गरुडेश्वरला झाली. गरुडेश्वरला तेव्हा निघायची वेळ का आली, तर काहीतरी वडिलांचं श्राद्ध आडवं आलं, तर त्या वेळेवर आपल्याला पोचायला पाहिजे. हे जेव्हा गुळवणी महाराजांना टेंबेस्वामींनी दाखवून दिलं की अरे तुझ्या वडिलांचं श्राद्ध तुला अटेंड केलं पाहिजे, तुला जायला पाहिजे, तेव्हा त्यांची इच्छा नव्हती. महाराजांची तब्येत बिघडलेली, सेवा करत होते आणि मी आता सेवा मला अजून करायची आहे, ही अवस्था असताना त्यांना नाईलाजाने गुरु आज्ञा मोडायची नाही म्हणून परत जाण्याची वेळ आली. वाईट वाटलं त्यांना, महाराजांचा विरह त्यांना सहन होईना. ते आजारी आहेत ना, आपण सेवा नाही देऊ शकत, केवळ आपल्याला जावं लागतं आहे म्हणून. तेव्हा त्यांनी डोळ्यात पाणी आणून विचारलं निघताना, निरोप घेताना, की महाराज पुन्हा केव्हा दर्शन. तेव्हा विश्वास बसणार नाही, पण विश्वास ठेवावा लागतो, कारण गुळवणी महाराजांच्या तोंडून आम्ही हे ऐकलेलं आहे की त्यावेळेला टेंबेस्वामी थांब, पुन्हा दर्शन घे, आत्ताच एकदा कायमचं दर्शन, असं म्हणून त्यांनी जे दाखवलं त्यांच्या हृदयातनं दत्ताची मूर्ती प्रगट झाली. संबंध हृदयातून प्रत्यक्ष मूर्ती, दत्त दर्शन, घे दर्शन. आणि लक्षात ठेव, हे ते जे काही मूर्ती त्यांना जशी दिसली तसं त्यांनी, महाराज हे ड्रॉइंग टीचर असल्यामुळे ड्रॉइंगचा त्यांचा खूप जवळचा संबंध, त्यांनी ते काढून ठेवलं आहे. कसं ते आहे उपलब्ध. महाराजांनी स्वतः काढलेलं जसं दर्शन दिसलं तसं, किती काही सेकंदच दिसलं तरी ते लक्षात ठेवलं गुळवणी महाराजांनी. दोन्ही महान, गुरुही महान आणि शिष्यही महान. दाखवणारे गुरु आणि पाहणारा शिष्य दोघांची पात्रता जास्त असल्याखेरीज हे शक्य नाही आहे. टेंबेस्वामींच्या बाबतीमध्ये अशा एक तुकाराम नावाची एक व्यक्ती गाणगापूरला जाऊन राहिली आणि ठिय्या मांडून बसली, मला दर्शनच पाहिजे तुमचं दत्त महाराजांचं. असं बरेच दिवस बसूनच राहिली, तिकडं हलेच ना ती. तर इकडे टेंबेस्वामींना दत्ताचा आदेश झाला की अरे गाणगापूरला तो तुकाराम बसलाय, त्याला जाऊन दर्शन दे. अरे बापरे. आता ह्याला काय म्हणायचं. ते गेले, चरित्रात उल्लेख आहे या गोष्टीचा. त्याला दर्शन देऊन त्याची शांतता केली, तो समाधानी झाला. आता ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काय सांगू शकतो आपण की ते दत्तावतार आहेत किंवा नाही. आणि मी तर म्हणतो अवतार आहेत असं तरी कशाला म्हणा. अहो ते तारणहार आहेत जगाचे. समाज कल्याण जर ते करताय, समाज कल्याण त्यांनी किती करून ठेवले आणि किती तुमच्यासाठी त्यांनी ग्रंथ लिहून ठेवले. त्यांचे ग्रंथ वाचून लोकांना काय काय अनुभव येत आहे, त्यांचं चरित्र वाचून लोकांना काय अनुभव येत आहेत हे सांगण्यासारखं आहे. बापरे. म्हणजे त्यांची अनेक चरित्र आहेत.
टेंबेस्वामींची गद्यचरित्र भरपूर आहेत, बरं. पुष्कळ. दत्त महाराज कवीश्वरांनी सुद्धा 1954 साली त्यांचं साहित्य जे प्रसारित केलं गुळवणी महाराजांनी, त्याच्यामध्ये मुद्दाम श्री गुरुदेव चरित्र म्हणून टेंबेस्वामींचं समग्र चरित्र गद्य स्वरूपात 200 रुपयाला एक पुस्तक आहे, ते वासुदेव निवासमध्ये आजही मिळतं, तेव्हा प्रसिद्ध केलं होतं. बापरे. म्हणजे गद्य पुस्तकं पुष्कळ आहेत, अगदी इंग्लिशमधनं पण आहेत, हिंदीमधनं पण आहेत, मराठीमधनं पण आहेत. पण मी गद्य पुस्तकाला माफी मागतो गद्य पुस्तकांची, आणि एक माझं मत नोंदवतो. कुठलंही गद्य पुस्तक कितीही चांगलं, कोणाचंही चरित्र, आपल्या गुरूंचं सुद्धा चरित्र असलं तरी फार तर एकदा, फार तर दोनदा, फार तर तीनदा वाचलं जाईल, त्यानंतर ते कायमचं कपाटातच राहतं. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. अपवाद वेगळे असतील, नाही जगात असतील अपवाद, पण जनरल तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही सुद्धा तुमचं आवडतं कुठलंही पुस्तक विकत घेऊन येता आणि ते कायमचं तुमच्या घरामध्ये कपाटाची शोभा म्हणूनच राहतं केवळ. पण ह्याला एक अपवाद आहे. अपवाद असा आहे की ओवीबद्ध पोथीच्या स्वरूपात जर काही चरित्र लिहिलं गेलं तर मात्र ते वारंवार ती पोथीचं वाचन, त्याची पारायणं, अधूनमधून ते वाचणं असं होतच राहतं. ती अशी पोथी पडून ती देवघरात ठेवली जाते. पोथी ही देवघरात स्थान आहे तिचं, आणि पुस्तकाचं एक कपाटामध्ये स्थान. नाही, महत्वाचाच मुद्दा आहे हा. याच्यावर आपण विचार नाही करत कधी, आणि मला हे अनुभवाने सिद्ध झालेलं आहे. माझ्याकडे कुठल्या संतांची चरित्र, कुठली चांगली पुस्तकं, अशी कितीतरी पुस्तकं, आणि मी विचार करतोय, अरे हे आपण जपून ठेवू, आपण हे जपून ठेवू. एक दिवस मी असा विचार करतो, आता ही 50-60 पुस्तकं आहेत, माझ्यानंतर कोण वाचणार आहे, असा मला विचार येतो केव्हा तरी. याची रद्दीमध्ये धन होता कामा नये, असा मनात विचार येतो. मग ते काय करायचं, कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीला, बाबा रे तू हे वाचलंयस का, नाही वाचलं मजा घेऊन जा तुला, असं करायचं निदान. कारण आपल्या कपाटाची धन होण्यापेक्षा कोणाला तरी ते वाचायला तरी द्यावं. एकदा तरी तू वाच, तू पण दुसऱ्याला दे कोणाला तरी, असं वाचत राहा. आणि अशा प्रकारची लायब्ररी चालवणारे अनेक आहेत, त्यांना दे फार तर, असं काहीतरी करावं लागतं. पोथीचं तसं नाही होत. आम्ही पण आहेच म्हणलं आता त्याच्यामध्ये. कसे काय घेण्यासाठी तुमच्याकडे? अरे अहो, हे विचार घ्या, त्यांची माहिती घ्या, फार महत्त्वाचा हा विषय. गद्य पुस्तकं भरपूर आहेत, पण ओवीबद्ध चरित्र टेंबेस्वामी महाराजांची तशी नाही आहेत, कमी आहेत. मला माहीत असलेलं टेंबेस्वामी महाराजांचं ओवीबद्ध चरित्र गांडा महाराजांनी त्या काळात लिहिलेलं आहे. गांडा महाराज हे त्यांचे एक शिष्य होते, 4-5 महत्त्वाचे शिष्य होते. गांडा महाराज होते, तराणेकर महाराज होते, तराणेकर, गुळवणी महाराज होते, नंतर तुमचे गुजरातमधले बापजी म्हणायचे, त्यांना काय ते बापजी म्हणतात. दत्तभावानी त्यांनी लिहिली ते, दत्तभावानी लिहिली ते. म्हणजे असे अनेक शिष्य होते, पण हे 4-5 महत्त्वाचे शिष्य होते. त्यांचे प्रिय होते आणि ताकदवान होते, त्यांच्या तोडीचे होते, त्यांच्यासारखे नव्हते. त्यांना महाराजांनी घडवलं होतं, वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला घडवलेलं होतं. सीताराम महाराज त्यांचे बंधू, ते पण तसेच होते. सीताराम महाराज टेंबेस्वामींचे बंधू, सीताराम महाराज धाकटे बंधू हे त्यांचे शिष्यच होते. हो, त्यांचे शिष्यच होते. आणि त्यांची समाधी तिथं गुंजला आहे, औरंगाबाद जवळ गुंज आहे. ही गोष्ट नव्याने कळली. गुंजला त्यांची समाधी. कोणाची काय सांगितलं मी? त्यांचे धाकटे बंधू सीताराम महाराज. काहीच्या काही आहे. गुळवणी महाराजांचा आणि टेंबेस्वामींचा 7 वर्ष संबंध होता. म्हणजे टेंबेस्वामींनी 1914 साली समाधी घेतली गरुडेश्वरला. त्याच्या आधीची जी 7 वर्ष होती ती गुळवणी महाराजांची त्यांच्यासोबतची होती.
त्यांची पहिली भेट म्हणजे घोळवणी महाराज आणि टेंबेस्वामी महाराज यांची पहिली भेट वाडीलाच झाली होती. नरसोबावाडी. नरसोबाची वाडी, नरसोबाची वाडी आणि टेंबेस्वामी हा एक वेगळाच विषय आहे. बरं. जीव की प्राण असं त्यांचं वाडीवर प्रेम होतं महाराजांचं. टेंबेस्वामींचं. बरं. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी तिथे सुधारणा घडवून आणल्या. तिथल्या पुजाऱ्याने एक प्रकारची शिस्त लावून दिली. बापरे. तिथे काही गैरप्रकार चालू होते, त्याला प्रबंध घालण्यासाठी वेगवेगळे उपाय योजून दिले. तिथे महाराजांना सकाळी सकाळी पहाटे उठून गरम पाण्याने स्नान घालायची प्रथा होती. बरं. कुठे? वाडीला, नरसोबाच्या वाडीला. पादुकांना, महाराजांना म्हणजे पादुका, तिथल्या पादुका हाच देव, पादुका हाच देव, नरसिंह सरस्वतींच्या पादुका रूपानेच तिथे आहे. बरोबर. तर ते गरम पाणी इतकं गरम असायचं की त्याची कल्पना यावी पुजाऱ्यांना, म्हणून एक दिवस महाराजांनी अशी आयडिया केली की जे काही गरम पाणी तुम्ही तिथे घालाल तर त्या गरम पाण्याचे रिॲक्शन म्हणून महाराजांच्या अंगावर संबंध फोड आले. फोडाने भरलं गेलं सगळं. आता सकाळी येऊन बघताय तर हे सगळे फोड. तेव्हा सगळं काय झालं काय तुम्हाला? तेव्हा त्यांनी त्यांची कान उघाडणी केली की तुम्ही तिकडं देवाला इतकं गरम पाणी घालता की हे असं आम्हाला सोसावं लागतं. म्हणजे ते पाणी तुम्ही त्या पादुकांवर घातलं, त्याची रिॲक्शन माझ्या शरीरावर आली बघा. म्हणजे मीच तो दत्त, असं नाही का झालं? वा. याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? बापरे. खूपच चमत्कारिक आहे. हा चमत्कारच आहे, हा प्रश्नच नाही. वाडीला काय, बाधित लोकांना बरं का, वाडीतल्या बाधित लोकांना, गाणगापूर तर बाधित लोकांसाठी खूप फेमस होतं. म्हणजे तिथे भूत काढलं जातं, अशा प्रकारची कल्पना लोकांची. त्या अनेकांना देवानी टेंबेस्वामींकडे जा माणगावला असं सांगितलं होतं, म्हणजे तुमचं हे बरं होईल. माझ्याकडे काय बसलं, जा तिकडे माणगावला. ते कोणी सांगितलं? देवानी त्या व्यक्तींना तिथं पुजाऱ्यांच्या रूपाने सांगितलं. बापरे. पुजाऱ्यांच्या तोंडून ते सांगितलं. म्हणून कोकणात माणगावला जावा. कोकणात माणगावला जावा, तिथं तो बसलाय, मी तोच आहे. बापरे. मग आता याच्यापेक्षा अजून दत्त असल्याचं काय काय अवतार आहेत म्हणायचं, काय म्हणायचं? साक्षात दत्तच आहे तो, 100% साक्षात दत्त आहेत. अशा या टेंबेस्वामींचं समग्र चरित्र ओवीबद्ध लिहिण्याचा प्रयत्न सीताराम महाराजांनी केला. त्यांचे आपल्यावर उपकार आहेत त्या चंकाने. पण त्या गोष्टीला किती वर्ष, 100 वर्षापेक्षा, म्हणजे टेंबेस्वामींच्या समाधीलाच 110 वर्ष झाली. आता 111वी आत्ता समाधी पुण्यतिथी आत्ता 26 तारखेला झाली. आणि आता 5 जुलैला काहीतरी 5 ऑगस्टला त्यांचा जन्मदिवस आहे श्रावण महिन्यामध्ये. त्याला वासुदेव जन्मोत्सव सोहळा अशा स्वरूपाने पुण्यामध्ये वेद वासुदेव प्रतिष्ठान म्हणून एक संस्था आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात साजरा करते. खूप चांगलं कार्य त्यांनी, वासुदेव निवास ही संस्था आहे, तिथे पण हा कार्यक्रम होतोच जयंतीचा. पण वेद वासुदेव प्रतिष्ठानने एक वेगळंच काम हाती घेतलेलं आहे. महाराजांचे जिथे जिथे चातुर्मास झाले तिथे जाऊन त्या स्थानाला भेटी जाऊन ते देऊन तिथल्या मंदिराची किंवा तिथल्या स्थानाची डागडुजी करणं, हे काम वेद वासुदेव प्रतिष्ठाननी आता ब्रह्मावर्ताला, मला आत्ता नुकताच कोणीतरी फोन करून सांगितलं की आम्ही इथं ब्रह्मावर्ताला 150 लोकांची राहायची सोय केली आहे मोठ्या हॉलमध्ये. बापरे. अजितदादा तुकदेव म्हणून आहेत, त्यांनी ही संस्था स्थापन केली आहे. आणि दरवर्षी पुण्याला कुठला कासट हॉल का काहीतरी आहे, कासट हॉल, तिथे दरवर्षी वासुदेव जन्मोत्सव सोहळा हा कार्यक्रम तिथे चालू असतो. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9-10 वाजेपर्यंत सत्यदत्ताच्या 1000 जोडप्यांच्या सत्यदत्ताच्या पूजा, महाप्रसाद, जन्माचं कीर्तन, भजन, कीर्तन, पूजन, दिवसभराचे आखलेले कार्यक्रम. हे कार्यक्रम मी स्वतः सलग 9 वर्ष अटेंड केले. 9 वर्ष अटेंड केले. त्या काळी जसे बरेच संत मंडळी झाले, जसे स्वामी समर्थ, गजानन महाराज, त्यांचा आणि टेंबे स्वामींचा यांचा परिचय किंवा कुठे कनेक्शन काही झालंय का?
तर त्याचे उल्लेख आहेत, त्याच्यावरूनच आपल्याला पुढे जावं लागेल ते पाहून. हां. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर स्वामी समर्थांची त्यांची प्रत्यक्ष काही भेट झाल्याचा उल्लेख मला तरी कधी मी ऐकला नाही किंवा पाहिला नाही आहे. पण त्यांचं अंतरंग एकमेकांशी काहीतरी कनेक्शन होतं असा काही ठिकाणी उल्लेख आहे, एवढंच आपण म्हणू शकतो. त्यातल्या त्यात ब्रह्मानंद सरस्वती म्हणून जे होते त्यांचा आणि टेंबेस्वामींचा तर गरुडेश्वरच्या त्यांच्या अंतकाळापर्यंत त्याच ठिकाणी ब्रह्मानंद सरस्वती राहिले होते त्यांच्या तब्येतीच्या बिघडलेल्या अवस्थेच्या काळामध्ये, आणि शेवटपर्यंत तिथंच होते ते. आता दुसरं प्रत्यक्ष भेट झालेली म्हणजे त्यातल्या त्यात असंच म्हणता येईल की शेगावच्या गजानन महाराजांची आणि टेंबेस्वामींची जी काही भेट झाली ती अशी दुरून एक, म्हणजे ते शेगावला टेंबेस्वामी जेव्हा पोचले तेव्हा शेगावला त्यांची जी भेट झाली ती समोरासमोर फक्त एकमेकांकडे बघत आणि काहीतरी टुचक्या वाजवत असं काहीतरी ते आहे. अरे आपण एखादी टुचकी वाजवतो लक्ष वेधण्यासाठी, क्षणिक भेट. क्षणिक भेट अशी काहीतरी ती भेट आहे. पण त्या भेटीमध्ये त्यांनी एकमेकांना काय ट्रान्सफर केलं किंवा काय झालं ते आपल्याला कळायला मार्ग नाही, तेवढीच भेट. पण त्यातच उल्लेख गजानन विजय या पोथीमध्ये पण तो उल्लेख आहे. अच्छा. म्हणजे ती भेट झाल्याचं सर्व मान्य आहे, तेवढी एक संतांची ती भेट दोघांची झाली असेल. आता साईबाबांच्या बाबतीत सुद्धा मी असं ऐकलं की वो मेरे भाई का प्रसाद लाया की नाही असं काहीतरी साईबाबा जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांचा रोख टेंबेस्वामींकडं होता असा कुठेतरी उल्लेख आहे. मेरे भाई का प्रसाद म्हणजे भाई समजत असत त्यांना, मेरे भाई का प्रसाद. आणि गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत सुद्धा एकमेकांच्या शिष्यांना त्या दुसऱ्याचा रेफरन्स देऊन त्यांच्याकडं पाठवणं, म्हणजे टेंबेस्वामींनी पुष्कळांना गोंदवलेकर महाराजांकडे पाठवलं तसं त्यांनी पण यांच्याकडे पाठवलं, असं काहीतरी आहे. म्हणजे आणि काय आहे खरं सांगू का, शेवटी प्रत्येक संताचं कार्य काय हो, आपण जर विचार केला संतांचे वेगळे वेगळे अवतार कशासाठी आहेत, तर मी तर असं म्हणेन बरं का की एकाला किती भार द्यायचा, जरा विखुरलेला असेल तर भार त्याचा कमी होईल ना, अशी काहीतरी परमेश्वराची योजना असावी. त्याखेरीज असे संत जागोजाग निर्माण झाले का, नाहीतर एकच संत भारतभर एकच संत असं असं काही होऊ शकत नाही. प्रत्येक धर्माचे प्रत्येक धर्मामध्ये संत आहेत, प्रत्येक धर्मामध्ये संत आहेत. असं त्यांचं एकमेकांचं काय कनेक्शन असेल तसं आपण फक्त कल्पना करायचं, आणि त्यांच्या चरित्रातनं जे उल्लेख असतात ते आपण गृहीत धरलेच पाहिजे, ते तसं आहे असं मानलंच पाहिजे. कारण ते त्यांना ते मान्य असल्याशिवाय त्या ग्रंथामध्ये ते मुद्रितच होणार नाही, असं पण मला वाटतं, असं म्हणतं. माझा अजून एक असा प्रश्न होता की टेंबेस्वामी महाराजांचं प्रश्नावली म्हणून असं एक प्रकार आहे की प्रश्नावलीचं रहस्य काय आहे? प्रश्नावली हा विषय सुद्धा खूप मोठा आहे खरं तर, बरं, आणि त्याचे लोकांना आलेले अनुभव हा तर अजून त्याच्यापेक्षा मोठा विषय होईल. पण काय आहे नेमकं हे नक्कीच आत्ता आपण पाहूया काय आहे. अद्भुत आहे, यात शंका नाही, अद्भुत आहे, अद्भुत आहे, अद्भुत आहे. प्रश्नावली म्हणजे एक असं समजा की आडव्या 24 लाईन्स आणि उभ्या 24 लाईन्स अशा जर काढल्या तर जे बारके बारके चौकोन तयार होतील नाही का, बारके बारके चौकोन, त्याच्यात एकेका अक्षराची योजना केलेली आहे. बरं, फॉर्म्युला झाला. हां, ज्याचे फॉर्म्युले पाठ तो चालला पुढे. बरं, उगीच नाही मी म्हणत, ज्याचे फॉर्म्युले पाठ तो चालला पुढे. तर असे हे जे काही आहे तर त्या अक्षरांच्या माध्यमातनं एखाद्याचं संकट निवारण कसं होईल हे त्याला मार्गदर्शन केलं जातं प्रश्नावलीच्या माध्यमातून. म्हणजे आता एक उदाहरण घेऊया आपण की बुवा आमची कोर्ट केस चालू आहे, त्याचा आमच्या बाजूने निकाल लागेल किंवा नाही किंवा लागावा यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही काय उपासना करणं आवश्यक आहे का, असा एखाद्या व्यक्तीचा जर प्रश्न असेल
आणि तो जर त्या प्रश्नावलीपर्यंत येऊन पोचला आणि तो प्रश्न मनात घेऊन त्यांनी त्या प्रश्नावलीचा आधार उत्तर शोधण्यासाठी म्हणून घ्यायचं ठरवलं, तर कशा प्रकारे होऊ शकतं याचं एक उदाहरण सांगतो. आता त्याची समस्या काय, एक माझे कोर्ट केस आहे, त्याचा निकाल माझ्या बाजूने लागावा ही त्याची अपेक्षा आहे. त्यासाठी मी कोणती उपासना करू असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. हा. तर त्याला टेंबे स्वामी महाराज काहीतरी आता उत्तर देणार आहेत. ते प्रश्नावलीच्या माध्यमातून देणार आहेत. कसं, तर हे जे काही चार्ट तयार झालेलं आहे, ह्या चार्टमधली जी अक्षरं आहेत त्या अक्षरांवर तुम्ही तुमचा प्रश्न मांडून स्वामींना प्रार्थना करून बोट ठेवायचं कुठल्याही एका अक्षरावर. अच्छा. एका अक्षरावर त्याला 2 कॉम्पोनंट्स असतात, एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, एक व्हर्टिकल कॉम्पोनंट. ते हॉरिझॉन्टल समजा 5वी लाईन आहे आणि व्हर्टिकल 7वी लाईन आहे असं धरून चाला. त्या क्रॉस सेक्शनला ज्या ठिकाणी तुम्ही बोट ठेवलं आहे तिथं काहीतरी एक अक्षर आहे. ते अक्षर काय आहे ते तुम्ही लिहून ठेवायचं. आणि त्याच्या पुढच्या अक्षरापासून ओळीने तुम्ही असं 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 जात जात 18वं अक्षर काय येतं ते बघायचं. 18th. 18. आणि ते 18वं अक्षर येईल ते पण त्या ह्याला जोडून लिहून ठेवायचं. आणि तिथून पुन्हा 18वं अक्षर. असं करत 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 जेव्हा तुम्ही सगळं येता तेव्हा तुम्ही पुन्हा वरती येता आणि मग ते पूर्ण करतात ते सर्कल सगळं. तर अशी जी 18वं 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 अशी अक्षरं जी काही एकत्रित तयार झाली आहेत लिहून तुमची, तर ते नुसता तो शब्दसंग्रह नाही, तो एक मंत्र आहे. आणि तो मंत्र तुम्हाला सूचित करतो की तुम्ही काय करायचं. त्या मंत्रातून तुम्हाला आदेश मिळतो, योग्य तो आदेश मिळतो की तुम्ही असं असं करा म्हणजे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुम्हाला अपेक्षा आहे की तुमची कोर्ट केस तुमच्या बाजूने निकाल लागावा, तो लागेल. कसा लागेल, ही उपासना केल्याने. आता ती उपासना काय, तो मंत्र काय, हे प्रत्यक्ष केल्यानंतरच कळणार आहे. कारण मी एक तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट हे सोयीसाठी का सांगितले, तिथून कसं कसं मोजत जायचं आणि काय करायचं याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून. आणि ती जी काही उपाययोजना सुचवली जाते तसा तुम्ही त्याच्यामध्ये काही पण येऊ शकतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 1,00,000 वेळा जप करा. दत्त महात्म्याची पोथी वाचा. अच्छा. म्हणजे असे जे काही सोपे सोपे उपाय आहेत ते त्याच्यामधनं तुम्हाला सूचित केले जातात. काही अवघड पण आहेत, संस्कृत मंत्र आहेत किंवा संस्कृत ग्रंथ आहेत, त्याचं वाचन करावं. म्हणजे अवघड पण आहे, सोपं पण आहे. पण असे वेगळे वेगळे जे काही म्हणजे मंत्र तयार होतात ते बुद्धी काम करत नाही की हे मंत्राचं हे रचना यांनी कशी केली, काय केलं. स्वामींची ती किमया आहे.